अवनी फाउंडेशनच्या वतीने सांगलीत भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न 1200 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अवनी फाउंडेशनने सांगलीतील बापट बालमाळ्यात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या चित्रकला स्पर्धेत सुमारे 1257 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। यावेळी चित्रकला स्पर्धेबरोबरच मर्दानी खेळाचीही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन भारतीय सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नितीन नायक, आयडियल ॲग्री रिसर्चचे मॅनेजर रवींद्र पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, सल्लागार आनंद लेंगरे, सचिन शहा, सुधीर सोनार, स्पर्धा प्रमुख कला महाविद्यालयाचे प्राध्यापक सुमेध कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या स्पर्धेत जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही सुमारे 1257 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन अवनी फाउंडेशनने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हिरिरीने भाग घेऊन विविध उपक्रम राबवले आहेत। अवनी फाउंडेशन यापूर्वी पक्ष्यांना चारा पाणी घालणे, कोरोना काळात सॅनिटायझर वाटप, तसेच कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांना दररोज अल्पोपहार वाटप, त्याचबरोबर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच सायकल वाटप, त्याचबरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहेत। यावेळी बोलताना अवनी फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यापुढे सुद्धा अवनी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे त्यांनी सांगितले। यावेळी अवनी फाउंडेशनचे कपिल चव्हाण, विनोद कांबळे, संतोष खरात, अभिजित चौटे, पोपट कांबळे, मायाताई लेंगरे, शोभा चव्हाण, कविता जाधव, नितू शहा यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले।